तर खरंच खूप मोठा एक प्रॉब्लेम झालेला, संकट आलेला आपल्यावरती। बघा म्हणजे कसारा घाटाची ही सकाळ सकाळ 7:21 ही अवस्था आहे घाट। मी असा काहीसा सेटअप केलेला, हे देवा तुझ्या दारी आलो। आणि ही मध्य प्रदेशची बस आहे, मध्य प्रदेश परिवहन। गुड मॉर्निंग मित्रांनो। तर निघूया एका नव्या जर्नीसाठी, नवी राईड। कुठे जाणार आहे ते तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल। सगळ्या गोष्टी गप्पा आपण जाता जाता राईडमध्ये करूया। टाईम बघू शकता 4:16, 4:15 झालं आहे। ट्रिप टू मीटर सेट 0। आणि आता आपण जयकाल महाकाल नव्या उज्जैन राईडची सुरुवात करतोय। गणपती बाप्पा मोरया, गणपती मोरया, जय महाकाल। सुप्रभात मित्रांनो, मी आहे मनीष बाणे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे, आपण खूप मोठ्या राईडला चाललो आहे। एक लॉंग राईड, जे की आपलं स्वप्न होतं आणि ते आता पूर्ण करायला चाललो आहे। 4:15, 4:16 समथिंग आपण 4:18लाच आय थिंक चालू केलेली राईड। आणि आत्ता जस्ट उल्हासनगर विठ्ठलवाडी इकडनं क्रॉस होऊन आपण पुढे कल्याणच्या दिशेने चाललो आहे। तर उज्जैनला आपण थेट जाणार आहोत महाकालचं दर्शन करायला। त्यामुळे जी खुशी होते ना आतमधून, एकदम जबरदस्त आली। काय सांगू तुम्हाला, शब्दात पण आता वर्णन करता येत नाही आहे, एवढी खुशी झाली आहे। आणि खरंच आता हा आनंद आपल्याला असाच अनंत काळ टिकवायचा आहे आणि तुमच्यासोबत ही अशी सुंदर राईड मला शेअर करायची आहे। आणि रस्ते, त्यानंतर MP ला जाण्यासाठी आपल्याला कुठला बेस्ट रस्ता असेल, कुठल्या बॉर्डरने आपण जाणार आहे, त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आत्ता एक तुम्हाला असाच मी एक रूट सांगून देतो की आपण इथून MP बॉर्डर कशी क्रॉस करणार आहे आणि उज्जैनला कसं पोहोचणार आहे। तर बघा, आता आपण अंबरनाथवरून आपली जर्नी चालू केली आहे आणि इकडून उज्जैनचं डिस्टन्स हे जवळपास 650 किलोमीटरचं आहे। आणि हे 650 किलोमीटर आपल्याला आजच्याच दिवसात कंप्लीट करायचे आहेत, कारण आपल्याला उद्या महाकालचं दर्शन करायचं आहे। त्यामुळे ही एक आपली एपिसोडिक राईड असणार आहे। संपूर्ण सिरीज मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे। त्यामुळे अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा, जे आपले नवीन व्ह्यूवर्स असतील। आणि ओल्ड व्ह्यूवर्स भरभरून आपल्याला कमेंट करा आणि आपल्या चॅनलचा जेवढा पीक वाढवता येईल तेवढा वाढवा, कारण मला पण दरवेळेस अशी राईड करणं पॉसिबल होत नाही, लॉंग राईड करणं। आणि आता शॉर्ट राईड तर तुम्हाला पण माहिती आहे, माझे जवळपास ऑलमोस्ट महाराष्ट्रातले स्पॉट माझे सगळं संपलेत जवळजवळचे। पण आता तुम्हाला तर माहिती आहे, लॉंग राईड करण्यासाठी लागतो तो मेन म्हणजे पैसा। पैशाशिवाय हल्ली कुठलीच गोष्ट जगामध्ये होत नाही, त्यामुळे चांगला सपोर्ट करा। तर बघा, आपण आता सध्या विठ्ठलवाडी कल्याणच्या ब्रिजवरती आहोत आणि हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर कल्याण लागेल। कल्याणनंतर मग आपण कसारा रूटला जाऊ, कसारावरनं मग इगतपुरी, नाशिक असं असं करत आपण धुळे साईडला जाणार। धुळेनंतर मग तिथून पळसनेर बॉर्डर, जिथे आपली महाराष्ट्राची बॉर्डर संपते, मग तिकडून चालू होते ती मध्य प्रदेश, सेंधवा नावाचं गाव लागतं आणि तिथून मध्य प्रदेशची बॉर्डर चालू होते। आणि मग आपण तिथून एंटर करणार इंदोरमध्ये आणि इंदोरवरून थेट उज्जैन। मॅप अजून लावला नाही आहे, मोबाईल होल्डर वगैरे सर्व सेट करून ठेवलं आहे प्रॉपर। आणि गाडीची मॉडिफिकेशन काहीच केलेली नाही आहे, एवढी मोठी जर्नी असली तरी पण मला गरज वाटली नाही, कारण सोलो राईड करतो आहे। त्यामुळे जास्त लगेजची मला गरज नाही लागली। एकच मोठी बॅग आहे, पण टेल बॅग पण मी घेतली नाही आहे, घ्यायची होती मला, पण वेळ नाही मिळाला या सगळ्या गोष्टींसाठी। मग त्याच्यामुळे मग मी जी आपली नॉर्मल बॅग असते ना, जी आपण गावी वगैरे घेऊन जातो, प्युमाची एक बॅग होती माझ्याकडे, खूप जुनी होती पण चांगल्या अवस्थेत होती। तर त्या बॅगेला मग व्यवस्थित सेटल वगैरे केलं आहे मागे, आणि जी मागची सीट असते त्याच्या एकदम टोकाला बंजी कॉर्ड्सने त्याला चांगला घट्ट बांधून ठेवलं आहे। पण आपल्याला मध्ये मध्ये बघावी लागेल बॅग, कारण मागे कोण नाही आहे लक्ष देण्यासाठी। आणि एकदा आपली मोटो लॉगिंग चालू झाली की आपण मागे लक्ष देत नाही, तर हा एक प्रॉब्लेम आहे। त्यामुळे आपण मध्ये मध्ये बघत जाऊयात। तर मित्रांनो, टाईम बघू शकता 6:36 आणि आपण आत्ता पोहोचलो आहे जस्ट आटगावला। तर तुम्ही बोलला असाल एवढा वेळ काय करत होतास तू, तर खरंच खूप मोठा एक प्रॉब्लेम झालेला, संकट आलेला आपल्यावरती। पण आपल्या शिवशंभो उज्जैनच्या महाकालने आपले हे संकट थोड्याच वेळामध्ये दूर केले। पण खरंच माझा पाऊण ते 1 तास याच्यामध्ये वाया गेला। मी 5:30च्या आसपास आटगावला आलेलो, पण माझा 1 तास जवळपास गेला, 6:36 झाले। प्रॉब्लेम असा झालेला, माझे जे ग्लोव्ज होते ते मी काढले, कारण पाऊस चालू झालेला एकदम खतरनाकवाला 5:30 वाजता।
त्यामुळे मग मी माझं जे जॅकेट होतं ते काढून मी त्याच्यावरती हे रेनकोट घालणार होतो. पण मग त्याच्यासाठी गाडी थांबवली. ग्लोव्ज जे होते ते ह्याच्यामध्ये ॲडजस्ट केले आणि त्यावेळेला तर फिट होते बरोबर. पण जशी हवा लागायला लागली ना जोरजोरात, तसे हे ग्लोव्ज वाऱ्यासोबत उडून गेले आणि रात्रीचा काळोख होता, पाऊस होता, काहीच दिसत नव्हतं. माझे ते फॉग लाईट्स लावून मी पूर्ण रस्ता परत शोधायला लागलो की कुठे पडले असतील. आणि असं पण नाही की ते ग्लोव्ज जे जोडी होती ती जोडीने पडली, कारण मी एकमेकांना बांधून नव्हती ठेवली, सुट्टे होते. ते एक आधी पडला, एक नंतर पडला. त्याच्यामुळे जी हालत झाली ना शोधण्यामध्ये, रॉंग साईडने मी एकतर कोपऱ्याने गाडी घेऊन जात रस्त्यावरती पूर्ण ग्लोव्ज शोधत बसलेलो. तर एक ग्लोव्ज मिडलला होता आणि एक ग्लोव्ज रस्त्याच्या कडेला पडलेला होता. आणि त्याच्यासाठी जवळपास मी मागे 5 ते 6 किलोमीटरचा प्रवास उलटा केला आणि हे दोन्ही ग्लोव्ज शोधून काढले. सध्या मी बॅगेच्या मागे आता चांगले बंजी कॉर्ड्सलाच अडकून ठेवलेत. तुम्हाला अजून मी सेटअप दाखवला नाही आपला बॅगेचा कसा केला आहे, तो पण मी थोड्या वेळाने एका चहा नाश्त्याला वगैरे थांबलो तेव्हा दाखवून देतो. आणि यार खरंच खूप मोठ्या संकटातून बाहेर पडलो असं वाटते. निघतानाच अशी नवीन संकटं भेटली ना की थोडीशी फाटते, कारण आपण एक मोठी राईड करणार असतो आणि त्यावेळेला असं काहीतरी घडतं. त्याच्यामुळे भीती पण एक वाटत असते की अजून असं काही पुढे घडलं नाही पाहिजे. आता बघू शकता कसारा घाटामधून प्रवास करतोय आणि हा ट्रकांचा चक्का जाम झालेला आहे. इकडे गॅपच काढायला देत नाही तिकडून तिकडून. तरी मध्ये जसा चान्स भेटतोय तसा आपण चौका मारतोय, मोके पे चौका. अरे भाई कुठून जावं लागते बघा. म्हणजे कसारा घाटाची ही सकाळ 7:21 ही अवस्था आहे घाटाची. आता पुढे काय होणार आहे देव जाणे. आणि असे मस्त वॉटरफॉल्स पण दिसायला सुरुवात झाली, कारण पावसाळा संपतोय आणि हे असे सुंदर वॉटरफॉल अजूनही आहेत. कारण पाऊस असा एकदम गेलेलाच नाही आहे, मध्ये पडतोय. जसं की मी मगाशी सांगितलं 5:30 वाजता जो जोरात पाऊस आला ना त्याने हैराण करून सोडलेलं. ते ग्लोव्ज आहेत ना ते पूर्ण भिजलेत, कारण त्याच्यावर ना गाड्या वगैरे गेलेल्या, म्हणजे त्याच्यात पूर्ण चिखल साठला आहे. त्याच्यामुळे मला घालू नाही शकत आहे मी. जास्त पाणी जेव्हा मिळेल ना, कुठेतरी नाश्त्याला वगैरे थांबेल, त्यावेळेला त्या ग्लोव्जला पहिलं धुतला पाहिजे. पूर्ण धुकं पसरलं आहे. खालचा निसर्गरम्य जो नजारा आहे ना तो आपल्याला अजिबात दिसत नाही आहे. खतरनाक धुकं आहे मित्रांनो, खतरनाक. कसा ढगातून प्रवास चाललाय बघा. समोरचं काहीच दिसत नाहीये, फक्त ह्या ट्रक्सच्या अशा लाईटी वगैरे ज्या पेटत आहेत ना त्या दिसत आहेत. त्याच्या अंदाजानुसार आपण पुढे चाललोय. मस्त दाट धुकं पसरलं, एकदम दाट, सुंदर. नाशिकच्या पुढे कधी प्रवास नाही केलाय, आयुष्यात पहिल्यांदा प्रवास करणार आहे नाशिकच्या पुढे. तर त्यामुळे एक्साइटमेंट लेवल एकदम मस्त आहे. आणि आत्तापर्यंत रोड कसे माहिती आहेत, नोन आहेत. जसं मी नाशिकच्या पुढे जाणार आहे तसे सर्व रस्ते माझ्यासाठी अननोन असणार आहेत. 99.7 किलोमीटरची राईड आत्तापर्यंत झालेली आहे. 99.8, 99.9, 999 बघायला भेटलेत. आणि आत्ता 100, आणि हे आपले पहिले 100 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत एक्झॅक्ट इगतपुरीला. मित्रांनो वेलकम टू नाशिक. नाशिकला आपण येऊन पोचलो आहे. टाईम झाला आहे 8:16. म्हणजे घरातून निघालेलं 4:15 आणि 8:15, 4 तासामध्ये आपण नाशिकला पोहोचलेलो आहे. तर इकडनंच जर आपण बघितलं तर सरळच पंचवटी आहे आणि ह्या साईडला राईट साईडला आहे नाशिक रोड, स्टेशनला जायचा रस्ता. तर नाशिकला कधी येऊन पोचलो काही कळालं नाही, तरी आपला मध्ये तो पाऊण 1 तास वाया गेला म्हणून. नाहीतर आपण एवढ्यात नाशिक क्रॉस करून बरंच पुढे आलो असतो. आणि अजून पण नाश्ता वगैरे काय केला नाही आहे, बट आता नाशिकला नाश्ता करायचा विचार करतोय. आणि ही बघा आपल्या पुढे मँगो कलरची टाटा टियागो. मला जर पर्सनली बोलायचं झालं ना तर टाटा टियागो खरंच खूप मस्त वाटते मला ही गाडी. कारण गाडीला पिकअप वगैरे प्रॉपर आहे, टाटाचा ब्रँड आहे, त्यामुळे सेफ्टीचं तर काहीच टेन्शन नाही आहे. त्यानंतर फक्त सर्व्हिसिंग बोलतात की टाटाची खराब आहे, पण जर आपण चांगलं सर्व्हिस सेंटर शोधून ठेवलं तर कदाचित
या पण गोष्टी दूर होतील. खूप मस्त वाटते यार टियागो. नाशिक शहर पोलीस ठाणे मुंबई नाका. तर चला या मुंबई नाकावरनं आपल्याला काय कुठे मध्ये घुसायचं नाही आहे, आपल्याला सरळ सरळ जायचं आहे. आणि मला काय खायला वगैरे काहीच मिळालं नाही आहे, कारण सगळे शॉप दिसत आहेत ते बंद दिसत आहेत. इकडे एक असा ब्रिज आहे, वरतून जाऊ नाही शकत. नॉट अलाउड 2 व्हीलर, बायसिकल, 3 व्हीलर. या लोकांना इथून वरतून जाण्यास बंदी आहे. त्यामुळे जर तुम्ही नाशिकला इथे येत असाल तर हा ब्रिज कधीच पकडू नका. 2 व्हीलर वगैरे असेल तर खालूनच जा. जर चुकून वरती पकडलं तर आपल्याला फाईन पडेल. आता आलेलो आहे नाशिकच्या पुढे आणि न्यू प्रताप हॉटेलजवळ थांबलेलो. हे बघा मागेच आहे. रॉकीची हालत बघा तिकडे काय खतरनाक खराब झालं आहे. आणि माझी हालत बघा, पूर्ण हे रेनकोट कसा चिखल बसलाय बघा. आणि आता बॅगेची तुम्हाला हालत दाखवतो काय झाली आहे ती. तर हा बघा मित्रांनो, मी असा काहीसा सेटअप केलेला. गाडीच्या मागे ही आपली टेल बॅग अशी लावलेली आणि बंजी कॉर्ड्सने तिला बांधून फिट करून टाकलेली. गाडीची हालत बघा, जवळून दाखवतो आता. काय खतरनाक चिखल उडाला आहे, कारण पूर्ण पावसातून प्रवास झाला. त्यामुळे मोटोलॉगिंग पण मला व्यवस्थित करता आले नाही. पुन्हा आपली राईड सुरू झाली आहे सकाळचे 9:15 वाजता. आणि आत्ता जरा स्क्रीन पण तुम्हाला विजिबल असेल, थोडीशी स्वच्छ केलेली. आणि आपला हेल्मेटचा वायझर वगैरे स्वच्छ केला. त्यानंतर ज्या आपल्या टेल लाईट्स होत्या, इंडिकेटर्स, ते थोडेसे साफसुथरे करून घेतले. कारण आत्ता जरा पाऊस दिसत नाही आहे, मस्त निरभ्र आकाश वाटते. पावसाने खरंच खूप वैताग दिला यार. आत्ता मजा येऊन जाईल राईडला. आणि आत्ता पुन्हा आपला जोश 100% झालेला आहे. तर तुम्ही पण ही व्हिडिओ एन्जॉय करत असाल अशी मी आशा करतो. आणि हे बघा पुढे आपली पोलीसची व्हॅन. बिचाऱ्याला इकडे मागून काचच नाही आहे किंवा जाळीच बसवलेली नाही आहे. चोर जर आतमध्ये घुसला तर या खिडकीतून उडी मारून रस्त्यावरती उडी मारून जाईल तो. मग तो स्वतःच्या जीवाची पर्वा नाही करणार. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ओझर विमानतळ इथून 8 किलोमीटरवरती. जर तुम्ही इकडे येत असाल तर मॅप लावायची बिलकुल तुम्हाला गरज नाही आहे. तुमच्या लोकल एरियापासून मॅप लावून हायवेपर्यंत या. आणि एकदा हा हायवे चालू झाला कसारा नाशिकवाला की तुम्हाला कुठेच जायची गरज नाही आहे. आणि इकडे बघा धुळे इथून 145 आणि मालेगाव 95 किलोमीटर. ही फुलं बघा काय सुंदर वाटत आहेत. वाव, मस्त पिवळी धम्मक फुललेली. आहा हा हा. आणि वरती बघा काळे काळे ढग. आता त्यांना आपण क्रॉस करून जाणार आहे बाबा. आता चुकी नाही करायची बिलकुल या पावसाच्या खाली येऊन. मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं ते म्हणजे जी बॉर्डर आहे मध्य प्रदेशची आणि महाराष्ट्राची, तर महाराष्ट्रामध्ये गाव संपतं ते पळसनेरला. आणि मध्य प्रदेशची जी बॉर्डर चालू होते ती सेंधवापासून. आजूबाजूला अशा थोड्या पळणाऱ्या गाड्या, मध्येच ओव्हरटेक आणि असा मस्त समोर असं निरभ्र आकाश. खूप मस्त वाटते यार रायडिंगला, मजा येऊन जाते. मोरया 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 मोरया. हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया. तुझ्या इना मानसाचा जन्म जाई वाया. हे देवा दिली हाक उद्धार कराया. आभाळाची छाया तुझी समुद्राची माया. मोरया 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 मोरया. वाव, ती बघा मित्रांनो काय भव्य मूर्ती आहे. काय खतरनाक आहे यार. कोणाची मूर्ती आहे काय माहिती. तोंडावरती पूर्ण कापड. माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असावी. कारण छत्रपती शिवाजी महाराज लांबूनच ओळखता आले. कारण जो आपला फेटा आहे वरचा महाराजांचा आहे, लगेच ओळखता आला. कुठे घेऊन चाललेत मूर्ती काय आयडिया नाही, पण खरंच खूप भव्य मूर्ती होती महाराजांची. मस्त वाटलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
तुम्ही पण जर लॉंग राईड करत असाल किंवा करणार असाल तर हे मात्र नक्की लक्षात ठेवा की ब्रेक्स जास्त घेण्यापेक्षा कमी ब्रेक घेऊन, म्हणजे मोजून तुम्ही 2-3 ब्रेक घ्या मोठेवाले, म्हणजे अर्ध्या तासाचे 1 तासाचे असे एकदाच ब्रेक घेऊन टाका आणि कंटिन्यूस गाडी चालवा, आणि ती पण अशी 70-80 मध्ये व्यवस्थित स्पीड लिमिटमध्ये. बघा किती लवकर डिस्टन्स कव्हर होतं आपलं. काय समोर सौंदर्य आहे, मी असा चाट पडलोय, काहीच बोलायला शब्दच उरले नाहीत. वाव मॅन, वाव, व्हॉट अ नेचर्स ब्युटी ब्रो. आणि तिकडे बघा वरती ना असं मंदिरासारखं आहे काहीतरी, कळस बोलतात ना त्या टाईपमध्ये काहीतरी वरती आहे, आणि काय सुंदर आहे बघा. टेकडावरती आहे बरोबर. तर कोणाला हे माहिती असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की कळवा ते वरती काय आहे. आणि इकडे आता मित्रांनो एक घाट सुरू होणार आहे. त्याआधी मी इथे एकदा थांबलो कारण इकडचा निसर्ग बघा काय सुंदर आहे. मागे तो सुंदर असा वॉटरफॉल आणि त्याच्यावर एक मस्त व्हाईट कलरचं मंदिर आहे. कुठल्या देवाचं आहे काय आयडिया नाही, पण खरंच खूप सुंदर वाटते. आणि इथे आपला हा रॉकी पूर्ण थकलेल्या आणि मळलेल्या अवस्थेमध्ये. हिवाळ्याच्या स्टार्टिंगला राईड करण्याची मजा हीच असते की पावसाळ्याची जी सौंदर्यता असते ती मस्त बहरलेली असते आणि हिवाळ्याची थंडी पण आपल्याला जाणवत असते. त्यामुळे दोघांचं कॉम्बिनेशन करता करता रस्त्यावरची राईड एकदम सुपर होऊन जाते आणि आजूबाजूला अशी मस्त हिरवीगार हिरवळ बघायला भेटते. वेलकम टू मालेगाव. मालेगावमध्ये आपण येऊन पोचलो आहे. टाईम झाला आहे एक्झॅक्ट 10:54 आणि इथून मनमाडचा पण रस्ता जातो. हा बघा, इथून जेव्हा आपण या ब्रिज खालून राईड घेणार तो रस्ता मनमाडला जातो. तर आपण मालेगावला येऊन पोचलो बघा, लवकर पोचलो. 11च्या आत मालेगाव. आणि आत्ता इकडून धुळे समथिंग 54-55 किलोमीटर असेल, याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे आपल्याला अजून 1 तास लागेल धुळ्याला जायला. म्हणजे आय थिंक आपण 12च्या आत धुळ्यामध्ये पोचून जाऊ. आणि आकाश बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते, निळशार, आणि मध्ये मध्ये आपले व्हाईट आणि काळे ढग. मस्तच वातावरण झाले. माझ्या पुढे आहे खरगोन शिर्डी नावाची बस. जलवानिया, सेंधवा, शिरपूर, धुलिया, मालेगाव आणि मनमाड असा हिचा रूट आहे. आणि ही मध्य प्रदेशची बस आहे, मध्य प्रदेश परिवहन. ब्ल्यू आणि व्हाईट असा कलर आहे या बसचा. ती आता मध्य प्रदेशमध्येच चालली आहे आपल्यासारखीच. दुर्घटना से देर भली, सावधानी से मौत टली. वेलकम टू धुळे मित्रांनो. धुळेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता टाईम बघा 11:54 आणि आपण धुळ्यामध्ये पोहोचलो आहे. आणि आपली राईड पण बघा किती झाली आहे, 301.8 किलोमीटर. जवळपास 300 किलोमीटर आपले कंप्लीट झालेत धुळ्यामध्ये अंबरनाथपासून. आणि टाईम पण बघा 12च्या आत आपण धुळ्यामध्ये पोचलो आहे. ग्रेट अचिव्हमेंट मॅन, ग्रेट अचिव्हमेंट. थँक्स ब्रो. हे बघा मित्रांनो, हे आहे धुळे शहर. इथून आतमध्ये पूर्ण धुळे शहर आहे. आणि आता आपल्याला पुढे जायचं आहे मध्य प्रदेशच्या दिशेने, इंदौर. धुळे पिंपळगाव सडक परियोजना, आपकी सुखद और मंगलमय यात्रा की शुभकामनाएं. चला मित्रांनो, आजचा हा लॉग खरंच खूप मोठा झाला आहे. धुळेपर्यंतची आपण संपूर्ण जर्नी केली, अंबरनाथपासून धुळेपर्यंत. तर आजची ही जर्नी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आता आपला पुढचा प्रवास असेल धुळेपासून ते पूर्ण मध्य प्रदेश, इंदोरमध्ये आपण घुसणार आहे. तर त्यामुळे भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबा जरा, ओव्हरटेक करू दे. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.